क्रिकेटमधलं खूप मोठं नाव अभि पाटील. षटकातला पहिला चेंडू टाकला जातोय अभि याच्यासाठी. पहिलाच चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळलाय, पंच केलाय, केवळ चेंडूला दिशा दाखवली आहे. चेंडू सिली मिडऑफमध्ये अडवलाय. तत्पूर्वी अभि एक धाव पूर्ण करतोय आणि संघाचा सरी गणेशा होतोय. धावसंख्या फलकावरती लागेल ती मात्र 1 या अंकावरती. आता मात्र डावखुरा फलंदाज प्रतीक जाधव या ठिकाणी सामोरे येईल. पहिलाच चेंडू मात्र विश्वासने टाकला होता, त्याला मात्र डिफेन्स केले, केवळ दिशा दाखवली गेली फलंदाज अभि पाटील याच्या माध्यमातून. एक जबरदस्त टेनिस क्रिकेटपटू अभि पाटील. या विभागातील या तालुक्यात एक चांगलं नाव आहे अभि पाटील याचं. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा विश्वास गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समोर फलंदाज प्रतीक जाधव डावखुरा हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. 1 धावेने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ते मात्र 2 अंकावरती. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू आहे. प्रेक्षकाच्या माहितीसाठी चालू असलेला सामना एनआर बोरपाडा बनाम आर्यन स्पोर्ट्स जिडके संघादरम्यान या ठिकाणी पाहतोय. 2 चेंडूचा खेळ झाला. विश्वासने मात्र 2 धावा खर्च केले. संपूर्ण सामन्याची जबाबदारी मात्र अभि पाटील याच्या खांद्यावरती असणार आहे, कारण सामन्यामध्ये पहिला विजय एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर अभि पाटीलला शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती तटस्थ फलंदाजी करणं अत्यंत गरजेचं आहे. षटकातील पुढील चेंडू विश्वास याचा राईट आर्म राऊंड द विकेट समोर असेल विश्वास याचा. समोर फलंदाज अभि पाटील. पुण्याच्या एकदा पंचांना पार करून टाकला षटकातील हा चेंडू. यावेळेस काय फटका खेळलाय, जबरदस्त कलात्मक पद्धतीचा फटका. चेंडू जातोय मात्र त्या ठिकाणी स्थिरावला जातोय, कारण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर आउटफील्ड एकदम स्लो आहे आणि त्याचं मात्र या ठिकाणी नुकसान होत आहे. ते आर्यन स्पोर्ट्स जिडके संघाचं धन्यवाद डीजे. तर 2 धावेच्या साहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते, ती 4 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 4 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत आणि धावा मात्र खर्च केल्या जात आहेत, ते 4. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा चेंडू कदाचित बाहेर जाऊ शकला असता, अभिला देखील माहिती होतं, कारण शॉर्ट चेंडू आला होता. संधी होती, गमावली जाते. 1 धाव नक्कीच प्राप्त होईल. 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ती 5 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ नक्कीच झाला आतापर्यंत. येणाऱ्या 2 चेंडूवरती प्रतीक जाधव याला मात्र आपले हात खोलावे लागतील, कारण प्रतीक जाधवला ज्या खेळासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो ती फलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला करारा प्रहार आहे. यावेळेस आउटफील्ड एकदम फास्ट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. तर एक सूचना आहे, मित कवाड आणि गावदेवी अनगाव आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. मित कवाड आणि गावदेवी अनगाव आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्याचप्रमाणे कांबे संघ आपला देखील प्रवेश निश्चित करायचा आहे. या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता आले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते, ती मात्र बिनगडीबाद 9 अंकावरती. डीजे. हाताळण्यासाठी समोर फलंदाज अभि पाटील. 2 मोठ्या खेळाडूंमधली ही झुंज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक बाजूला अभि पाटील, दुसऱ्या बाजूला बिंदास लसने. षटकातला पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. पहिलाच चेंडू. यावेळेस पॉवरफुल फटका अभि पाटील याच्या बॅट मधून निघालेला हा लॉंग ऑफ सीमारेषेवरून जातोय. उत्तुंग षटकार. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मानकाबाईची छावा.
अभि याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आपण पाहिला. बिंदास राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा लाफ्ट केला चेंडूला. या वेळेस बॅक टू बॅक दुसरा षटकार. अभि पाटील ऑन द फायर. धन्यवाद डीजे. ज्या खेळासाठी अभि पाटील प्रसिद्ध आहे त्या पद्धतीचा खेळ तो प्रेक्षकांना दाखवतोय. धावसंख्या उच्चांक गाठते आणि यावेळेस बिंदास लसने साईड चेंज करतोय. यावेळेस राईटम राऊंड द विकेटचा मारा केला जाईल बिंदास याच्या माध्यमातून. सलग तिसरा षटकार खेचला जाईल का? नाही, फसवला यावेळेस. एक तुमारी एक आमारी. कारण तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. स्विंग चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिरावली जाते ती 21 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यानंतर बिंदासने मात्र चांगला चेंडू टाकलाय. षटकातला चौथा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. अभि पाटील पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पुल केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 2 न पुढे पोहोचते ती 23 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. बिंदासने आतापर्यंत 14 धावा खर्च केलेत. येणारे 2 चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळेल का? बदल पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर अतिशय दूरवर असं पसरलेलं क्षेत्ररक्षण आपण एनआर बोरपाडा संघाचा पाहतोय. 2 नामांकित संघांमध्ये ही सामना चालू आहे. अतिशय बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात या तालुक्यातील. एक बाजूला एनआर बोरपाडा, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आर्यन स्पोर्ट्स जिडके संघ. 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा असेल गोलंदाज बिंदास लसने याचा. यावेळेस मात्र चांगल्या प्रतीचा चेंडू आहे. फसला आहे त्या ठिकाणी अभि. धावसंख्या स्थिरावली जाते ती मात्र 23 या अंकावरती. षटकातला अंतिम चेंडू शेवटचा चेंडू. शेवटचे 3 चेंडू मात्र जबरदस्त टाकलेत बिंदासने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार नक्की आले. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू रणनीती मात्र कुठली आहे? नक्कीच मोठा फटका आला अभि पाटील याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरून चेंडू जाय. लॉंग ऑन वरून 6 धावासाठी जबरदस्त फायर केलं जात आहे. तर नक्कीच मित कवाड आणि दोस्ती कांबे आपण आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. कारण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपला असेल. कारण या सामन्यानंतर आपला सामना होईल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी येतोय. गोलंदाज आपण पाहिलं विवेक याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. नक्कीच विवेक म्हटलं तर विवेक शेलारची आठवण येईल. कारण नुकत्याच भोपाळ इथे झालेल्या स्पर्धेमध्ये विवेक शेलारने काही गोलंदाजी केली होती. फायनल सामन्यामध्ये केवळ 6 चेंडूवरती 8 धावा दिल्या होत्या. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती मात्र 30 या अंकावरती. खरंच आपल्या तालुक्याचं नाव खूप मोठं रोशन केलंय. भोपाळ इथे स्पर्धा झाली होती. 20 लाखाची टुर्नामेंट होती ज्याच्यामध्ये खालिंग संघाच्या विवेक शेलारने अंतिम सामन्यामध्ये केवळ 1 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू होता. बॅटच्या अटलीकडे घेऊन चेंडू जातोय डिक्लर झोन क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी 1 धावेच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 31 या अंकावरती. यावेळेस विवेक याचा चांगला चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर टाकला गेला होता. 2 गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. एक परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा सचिन रमेश तेंडुलकर. गॉड ऑफ क्रिकेट. क्रिकेट काय असतं ते संपूर्ण जगाला ज्याने दाखवून दिलं म्हणून क्रिकेटचा भगवान सचिन तेंडुलकर याला मानलं जातं. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा असेल गोलंदाज विवेक याचा. समोर फलंदाज अभि पाटील अफलातून फलंदाजी करतोय. आक्रमक पवित्र हाती घेतला अभि याने.
पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू यावेळेस उंचावलाय, पकडो कॅच, जितो मॅच. आणि अभि पाटील याची खेळी संपुष्टात. मोठा आदर असणारे आर्यन स्पोर्ट्स जिडके संघासाठी. डीजे मुंबई आपली आहे, आपली. आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्याने देखील आपला छाप पाडून सोडले. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते 31 अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. उर्वरित चेंडू मात्र विवेक चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू प्रतीक जाधवला मात्र आपले हात खोलावे लागणार आहेत. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या प्रतीचा चेंडू आहे. यष्टीरक्षक मात्र कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या स्थिरावली जाते 31 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूवरती 1 गडी बाद करून 1 धाव खर्च केले. अफलातून गोलंदाजी गोलंदाज विवेक याची. मी मगाशीच म्हटलं होतं त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल आणि त्या पद्धतीची गोलंदाजी केला होते विवेक याच्याकडून. ह्या वेळेस काय चेंडू टाकलाय एसटी उद्ध्वस्त. परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर. बॅक टू बॅवलाना प्रतीक जाधव. धन्यवाद. तर या ठिकाणी नक्कीच दुसरा गडी बाद होतो. या ठिकाणी प्रतीक सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला जाते कारण पहिला फलंदाज अभि पाटील बाद झाला. त्यानंतर या ठिकाणी प्रतीक जाधव आवड होतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी विवेकेची कारण 5 चेंडूवरती केवळ या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा खर्च करतोय. अफलातून गोलंदाजी आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. 4 चेंडूचा खेळ झालाय. विवेक का पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू ओमकार याच्यासाठी जागेवरून शॉटंपूल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूचा बॅटचा मात्र संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावली जाते ती 31 अंकावरती. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे तो गोलंदाज विवेक याचा. समोर फलंदाज ओमकार द बिग हिटर. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे ओमकार. यावेळेस खेचलाय चेंडूला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का नाही. एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. एक धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 32 वरती. या नक्कीच षटकामध्ये काय पलट करून टाकले गोलंदाज विवेकनं. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या फलकावरती लागते ती 32 अंकावरती. शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी आणि यानंतरचा होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल मित कवाड बनाम पप्पू 11 नांदेडने. कारण दुसऱ्या फेरीमध्ये बाय असेल कांबे संघाला. याची मात्र दक्षता घ्यायची. तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचे पप्पू 11 नांदेडने संघाचा संघनायक आणि मित कवाड संघाचा संघनायक. यावेळेस काय फटका खेळलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. दुगाड संघाचे स्वयंसेवक तर 6 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या उंच भरारी घेते. धावसंख्या पुढे पोहोचते तब्बल 38 अंकावरती. पहिलाच चेंडू शॉटंपूल केलाय गोवा फलंदाज ओमकार यानं ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे तो फटका खेळला जातोय.
गोलंदाजी मार्क वरती पप्प्या पुन्हा एकदा सज्ज. समोर फलंदाज आपण पाहतोय द बिग हिटर ओमकार याला. येणारा चेंडू मात्र कुठल्या पद्धतीने टाकला जाईल, परंतु या वेळेस पंच आमच्या बाजूला वळतायत. वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावणी संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 39 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 39 वरती. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या ठिकाणी बॅनरला चेंडू लागलाय. नक्कीच गणेशजी पाटील विभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी गणेशपुरी गट 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ओमकार याला. नक्कीच गेले 2 दिवस आम्ही ज्याची वाट पाहत होतो तो फटका मात्र यावेळेस ओमकारने खेचलाय. कारण गणेशजी पाटील विभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी या ठिकाणी त्यांच्या बॅनरला चेंडू लागला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. ते कॅश प्राइज पटकावतोय ओमकार. धावसंख्या फलकावरती लागते ती मात्र तब्बल 45 अंकावरती. या ठिकाणी पुन्हा एकदा करारा प्रहार नक्कीच पाहायला मिळाला. एक धाव निश्चित मिळेल. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. केदार पाटील याचा मात्र कॉल होता. जबरदस्त कॉलिंग केदार पाटील. अनुभव काय असतो पुन्हा एकदा केदार पाटील याच्याकडून पाहायला मिळतं. 2 धावेच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 47 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार अफलातून फलंदाजी करतोय. तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवरती. येणाऱ्या 3 चेंडूवरती व्हेरिएशन करावं लागेल. फुलटॉस चेंडू होता परंतु यावेळेस चेंडू जाईल डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. मात्र बदल केला जाईल. 1 धावेच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 48 अंकावरती. 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे. पाहायचे येणाऱ्या 2 चेंडूवरती मात्र धावा किती दिल्या जातील. स्वयंसेवकांना विनंती असेल चेंडू द्यायचा आहे. हॉलेंडर्स दुगाड संघाचे हॉलेंडर्स आपल्या वारंवार पुकार आहे. आपण सीमारेषेचा ताबा घ्या. डिक्लेअर झोन मध्ये काही खेळाडू थांबा. धावसंख्या मात्र पुढे पोहोचते ती 48 अंकावरती. षटकातले 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उंचावलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते परंतु त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट पहा किती जबरदस्त आहे. 2 धावेच्या साह्याने संघाचा अर्धशतक या ठिकाणी फलकावरती लागतंय. 50 धावा कंप्लीट झाल्यात त्या मात्र आर्यन स्पोर्ट्स जिडके संघाच्या. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या इनिंग्स मधला. पप्प्या गोलंदाजी करतोय. येणार बोरपाडा संघाकडून. पुढे एकदा फुलटॉस चेंडू. आ बैल मुझे मार. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. मॅक्झिमम सिक्सर. कपिल देव यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आ बैल मुझे मार. लाईफ सारा नशिबाचा खेळ. जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ सारा नशिबाचा खेळ. जगात चालतोय पैशाचा मेळ. एका बादशारांनी गुलामान चेंडू जमा करायचे. चेंडू जमा करायचे. एका बादशारांनी गुलामान बाजी मारली. आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली. आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली. धन्यवाद. तर आयोजकांची आम्हाला एक सूचना येते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे नांदेडने विरुद्ध अणगाव आणि दुसरा सामना असेल मित कवाड विरुद्ध विजय संघ. तर विनंती असणार आहे या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं. गावदेवी अणगाव संघाचा संघनायक त्याचबरोबर पप्पू 11 नांदेडने संघाचा संघनायक. प्लीज फास्ट आहे. तर 57 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठावं लागेल. त्या अर्थातच
तर निश्चितच सामन्याचा मध्यंतर झालाय 24 चेंडू आणि 57 तब्बल धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी एन्आर बोरपाडा संघाला. आपण फलंदाजी पाहिली ओमकारची, आपण फलंदाजी पाहिली अभि पाटील याची, आता फलंदाजी पाहायची ती मात्र बिंदास लसने याची. कारण 24 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे ते अर्थातच एन्आर बोरपाडा संघाला. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय बिंदास आणि प्रतीका, ही पारंपरिक जोडी आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं टाकलं जाईल. आलेल्या संघांना विनंती असणार आहे कारण सामना मात्र खालीवर झालाय त्यामुळे ऍडजस्ट केलेले सामने आहेत त्यामुळे आम्हाला सहकार्य करायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल पप्पू 11 नांदेडने विरुद्ध गावदेवी अनगाव असा सामना राहील. त्यानंतर कवाड विरुद्ध विजय संघ असा सामना राहील, याची मात्र दक्षता घ्यायची. तर नांदेडने संघाचा संघनायक पप्पू 11 नांदेडने अक्षय राऊत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. अनगाव संघाचे संघनायक तर आपण नक्कीच पाहिलं सलामीची जोडी आपण पाहिलं तर बिंदास आणि प्रतीक यांना पाठवलं जात आहे ओपनिंग करण्यासाठी. नक्कीच आमचे समालोचक सन्माननीय रवी मांत्रेकर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. पहारे ट्रॉफीमध्ये आम्ही एकत्र समालोचन केलं होतं त्यामुळे आपलं हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय गजाननजी पाठारे यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थान पडवायचं. आपलं हार्दिक स्वागत. तर निश्चित या ठिकाणी आपण सामन्याकडे वळतोय. सलामीची जोडी आपण स्ट्राईक एंडला पाहतोय बिंदास लसने, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीका, ही सलामीची जोडी. तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी केदार पाटील याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल केदार पाटील याचा. समोर फलंदाज बिंदास लसने. षटकातला पहिला चेंडू टाकला जातोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, डावीष्टी सोडून जाते. पंचाचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावणे संघाचं खातं खोललं जात आहे आणि धावसंख्या फलकावरती लागेल ती मात्र 1 या अंकावरती. केदार पाटील याचा विचार केला तर अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेट खेळतोय. सिटी क्रिकेट असू द्या, ग्रामीण क्रिकेट असू द्या, दोन्ही क्षेत्रामध्ये मात्र चांगली कामगिरी या खेळाडूने पार पाडले. त्याचबरोबर बिंदास लसने देखील तेवढ्याच मोठ्या नावाचा खेळाडू आहे. केदार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. मोठा फटका, बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावासाठी नक्कीच ओमकारसाठी कॅच प्राइज होता 500 रुपयाचा कॅच प्राइज जमा झालाय. धन्यवाद. प्रत्युत्तर मात्र चांगलं दिलं जातं एन्आर बोरपाडा संघाकडून कारण ती क्षमता ती कुवत आहे एन्आर बोरपाडा संघामध्ये प्रत्युत्तर देण्याचे आणि त्याचं प्रत्यक्ष देखील आपण या चेंडूवरती पाहिलं. गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालं या ठिकाणी ओमकार याच्यासाठी कारण ओमकारने जो षटकार खेचला होता तो थेट बॅनरला जाऊन धडकला होता. विभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी गणेशपुरी गट यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. आजी माजी सरपंच चषक 2021 हा रणसंग्राम आपण पाहतोय. यावेळेस पुलरलेनचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढल्या चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षण खराब आणि या ठिकाणी 4 धावांसाठी चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण मी तर सांगेन या ठिकाणी झिडके संघाचं. धन्यवाद डिझे. तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक चषक सन्माननीय श्री हरिचंद्र सीताराम पाठारी यांच्याकडून माजी सरपंच. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 15,555 सन्माननीय श्री सुधाकर सकाराम गुंदोलकर यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय श्री राजेश वाल्या भोईर यांच्या माध्यमातून आलंय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आले सन्माननीय किशोर हरिचंद्र पाटील यांच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. नांदेडने संघ आम्ही आपल्याला वारंवार पुकार करतोय तर या ठिकाणी नाणेफेक करायचंय प्लीज. सन्माननीय गणेशजी पाटील विभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी गणेशपुरी गट
सन्माननीय रवी मांजरेकर सर, एक उत्कृष्ट समालोचक ग्रामीणच्या आपल्या यांच्या शुभाशय सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. तर तृतीय क्रमांकाचं या ठिकाणी आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर यांच्यासाठी श्री मयूर निवृत्ती भांगरे यांच्याकडून पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट श्री नितीन गजानन पाटील यांच्याकडून दिली जाईल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक शूज श्री सोनल नारायण पाटील यांच्याकडून आलेले आहे. तर स्पर्धेसाठी चेंडू व्यवस्था श्री अतुल पाटारी व श्री स्वप्नील पाटील यांच्याकडून आलेत, त्यांना देखील धन्यवाद. पाणी व्यवस्था श्री किशोर गुंदलकर यांच्याकडून, यांना देखील धन्यवाद. इंटरनेट व्यवस्था कुमार अक्षय दिलीप ठकेकर यांच्याकडून, त्यांना देखील धन्यवाद. मंडप व्यवस्था श्री रविकांत मांजरेकर, किशोर मांजरेकर, राजू नांदविस्कर यांच्याकडून, त्यांना देखील धन्यवाद. त्यानंतर ट्रॅक्टर व्यवस्था श्री शत्रुघ्न गणपत पाटील यांच्याकडून, त्यांना देखील धन्यवाद. आणि या मैदानावरती आपण खेळतोय याची मैदानाची व्यवस्था ज्यांनी करून दिली आहे असे श्री गजानन शंकर पाटील यांना देखील धन्यवाद. या सर्वांना पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं मी धन्यवाद देतोय. तर या स्पर्धेचं स्पर्धा प्रमुख म्हणायला हरकत नाहीये, प्रेरणास्थान आमचे सन्माननीय श्री गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलंय. यावेळेस पुन्हा एकदा फायर, चेंडू झाला आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी बिंदास ऑन फायर. धन्यवाद. तर टॉस बॉक्स मधून आम्हाला न्यूज अशी येते, या ठिकाणी अनगाव संघाने नाणेफेक जिंकले आणि स्वीकार केलाय तो मात्र फलंदाजी करण्याचा. तर पप्पू 11 नांदेडने संघ आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. त्या धावसंख्या पोहोचते तंबल 25 अंकावरती. काय फलंदाजी करतोय बिंदास लसने, 3 षटकार आणि 2 या ठिकाणी एक चौकार खेचतोय. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव निश्चित संपादन केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते ती 26 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अभि पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. अभिने चांगली फलंदाजी केली होती, मात्र गोलंदाजी कुठल्या पद्धतीची करतोय हे देखील पाहणं गरजेचं राहील. अजून देखील हा सामना संपलेला नाहीये. इथून पुढे देखील आर्यन स्पोर्ट झिडके संघाने मेहनत घेतली, संघर्ष केला, चांगली गोलंदाजी बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे झिडके संघासाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्या. षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच या ठिकाणी अभि पाटील याला. षटकातला पहिला चेंडू मात्र चांगला टाकला होता, परंतु यष्टी रक्षकाकडून चूक होते. एक धाव वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, ते मात्र आर्यन स्पोर्ट्स झिडके संघाला. गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होणं तितकंच गरजेचं राहील. सामना संपल्यानंतर आपला कॅश प्राइज घेऊन जायचं ओमकार. 1 धावीच्या सायना संघाची धावसंख्या पुढे 1 ने पोहोचते, ती मात्र 27 या अंकावरती. पहिलाच चेंडू मात्र चांगला टाकला होता अभि यानं. पुण्याच्या एकदा राईट मोर द विकेटचा मारा असलेला गुरुना या ठिकाणी पाहिलं. वाईटचा इशारा आहे तो पंचांचा. अवंतर धावणे संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 28 या अंकावरती. बिंदास फलंदाजी करतोय समोर. चांगली फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा ठोकल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर अभिने चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण आपण पाहिलं तर 57 धावांचा टार्गेट दिलाय, तो मात्र येणार बोरपाडा संघासमोर. यानंतरचा होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गावदेवी अनगाव विरुद्ध पप्पू 11 नांदेडने संघादरम्यान. यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो पंचांकडून. बॅक टू बॅक 2 चेंडू अवंतर टाकले जात आहेत. धावसंख्या फलकावरती लागते ती मात्र 29 या अंकावरती. अभि राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारेल मारा करतोय पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला आहे. चेंडू मिडॉन क्षेत्राकडे जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल आणि 1 धावीच्या साह्यानं धावसंख्या मात्र 1 न पुढे पोहोचते 30 या अंकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून देखील पाहिलं तर तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे, कारण 57 धावांचा टार्गेट दिला गेला होता. येणाऱ्या 4 चेंडूवरती मात्र अभि याला धावा रोखाव्या लागतील. समोर फलंदाज प्रतीक येतोय स्ट्राईक एंडला. आता मात्र प्रतीकला प्रथम स्ट्राईक या ठिकाणी प्राप्त होतीये. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला जाईल.
एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते, ती मात्र 31 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. राईट मोर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. यावेळेस शॉर्ट चेंडूला लॉफ्ट केलाय. यावेळेस प्रतीक फायर करतोय. प्रतीकच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग षटकार निघतोय. धन्यवाद. तर 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या उंच भरारी घेते, तब्बल पोहोचते 37 या अंकावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धन्यवाद. धावसंख्या पोहोचते तब्बल 43 अंकावरती. अजून देखील 14 धावांची आवश्यकता. अभि पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार हायट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय. स्पर्धेतली पहिली षटकार हायट्रिक पूर्ण केली जाते, ती मात्र प्रतीक याच्या बॅट मधून. षटकातील पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका आलाय आणि या ठिकाणी नक्कीच 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे पोहोचते तब्बल 'गणेश पाटील यांच्या बॅनरला जो फलंदाज षटकार खेचून त्या चेंडूला त्या बॅनरला चेंडू स्पर्श करेल, निवृत्ती पाटील, गणेश पाटील प्रत्येकी 500 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. तर धावसंख्या मात्र पुढे पोहोचते तब्बल 55 वरती. आता मात्र केवळ 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी मात्र 2 षटकामध्येच एक चांगला फलंदाजी आपल्याला एन्आर बोरपाडा संघाकडून पाहायला मिळाली. या ठिकाणी मात्र भीमर चेंडू आणि या ठिकाणी एन्आर बोरपाडा संघ विजय होतोय. अँड हार्ड लक आर्यन स्पोर्ट्स जिडके. वेल प्लेट एन्आर बोरपाडा संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. तर ओमकार आपल्या कॅश प्राइज 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचंय. तर प्राइज कॅश प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी गणेशजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलं होतं. तर ओमकार आपण मंचावरती यायचं. त्याचबरोबर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रतीक का. आपण मंचावरती यायचं. 4 चेंडू 4 षटकार. तर आपण या ठिकाणी यायचं. तर यानंतर समालोचन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आमचे सिनियर आणि ज्येष्ठ समालोचक रवी मांजरेकर सर. पप्पू 11 नांदेडचा संघ हा नाणेफेक हारलेला आहे. नाणेफेक जिंकलेले ते अनगाव संघाने आणि प्रथम 11 नांदेडच्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. तर हे दुपारच्या सत्रामध्ये सर्व आलेल्या पाहुण्यांचे, सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे आजी माजी सरपंच चषक 2021 मध्ये